मंडळी, आम्हाला एक दुकान मिळालं इथं पूरबजी, की जिथं सगळंच आमचं काम झालं मिक्सरचं. जिजाला आम्ही भरतनाट्यमसाठी इथं सोडायला आलेलो. मग म्हटलं हर्षदाला चला जाऊ, आणि एक दुकान तिने तिला बघितलं काम, त्यामुळे इथं काम तर झालं आहे मिक्सरचं फायनली. आता त्या दोघी गेल्यात क्लासला, आता मी घरी जातो आणि ऑफिसचं काम करतो. 1 hour later. जिजाचा क्लास झालेला आणि आम्ही आलोय आंबे घ्यायला. उद्या अक्षय तृतीया आहे, त्यामुळे म्हणलं मस्तपैकी आंबे घ्यायचे. आणि मेकअप आर्टिस्ट अजून काय बाकीच्या गोष्टी घेत आहेत. घ्या घ्या. Later that same evening. जिजाचा आज पहिला दिवस होता सुट्टीचा, त्यामुळे सकाळी आम्हाला ना जास्त काही व्हिडिओ घेता आले नाही. कारण काय, सगळं सकाळचं आवरायचं होतं. हर्षदा मॅडमचं जरा एक रील बनवायचं होतं, तेच मी व्हिडिओ घेऊन बसलेलो. तो काय झाला नाही अजून, ते बनवतोय. आणि आता संध्याकाळ झाली आहे, जिजा गेलेली आज भरतनाट्यमला. आणि तुम्ही बघितलं आज मिक्सर आम्ही ठीक केलाय आमचा. मिक्सर हा तो मिक्सर. हे जी दाता तुटलेली ही व्यवस्थित आता बनवून आणले. 10 मिनिटाचं काम होतं, ते खरं दुकान मिळालं तयार नाही, त्यामुळं आज संध्याकाळी ते काम झालेलं आहे. आणि मेकअप आर्टिस्ट अहो सांगा ना, तुमचं मिक्सरचं काम झालं ना आज. गुड. आणि आता संध्याकाळ झाली आणि मग ऍज युजल जिजाचे फ्रेंड्स आले. काय करायचंय खाली जाऊन? काय खेळायचंय? काय खेळायचंय? गार्डन मध्ये जाणार आहे आम्ही. एका काढू मी काढतो. हो समजलं. चला कितीपर्यंत बोलायचं? 20 पर्यंत. कितीपर्यंत? वन टू हा ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तुझ्यावर डाणे का जिजा? त्यांनी कुठे गेली? तू शोधायचं. कुठे गेली सांग ना. The next day. हॅलो मंडळी, आज आहे अक्षय तृतीया. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही बघितलं असेल याच ब्लॉग मध्ये की आम्ही एकतर मिक्सरचं काम झालेलं, आंबे आणलेले, कारण आता आज अक्षय तृतीया म्हणून आंबे आणायचं. आणि आज मग खरं तर ऑफिशियली आंबा करून खायचा, पूजा करायची आंब्याची छोटीशी, आणि आंबा आपण खायचा आणि आपला अक्षय तृतीयेचा सण साजरा करायचा. मेकअप आर्टिस्ट यांची तयारी चालली आहे. हॅलो मेकअप आर्टिस्ट, काय चाललंय तुमचं? ओके गुड. आणि आमचं पिल्लू बघा, फ्रेंड आली आहे. ती आली आहे सकाळी आणि दोघी छान खेळतात इथं. मग हे भारी आहे त्याची, मस्त. अरे होय, ती खरोखर इडले वाटतात मग. अरे वा, ओके इडले वाटतात. किती छान ठेवलं तुम्ही. भांडी जरी छान ठेवा ना किचनची तिकडे. बर. हे स्प्रो मजा येते का ग? काय लो हो बाई सिरियसच असते ती, बोललं की मी असते. हो भजी. येस, भजी आणि आमरस. तर म्हणजे अजून एक गोष्ट मला सांगायची होती. काय, आता अक्षय तृतीयेवरून मला आठवलं की 2 वर्षापूर्वी अजून एक असाच आम्ही अक्षय तृतीयेचा व्हिडिओ बनवलेला. आणि आता साहजिक आहे 2 कुठं 3 ना ग, 3 वर्षांपूर्वी आम्ही एक अक्षय तृतीयेचा व्हिडिओ बनवला. आणि तेव्हा जस्ट आम्ही चॅनल सुरूच केलेलं.
एप्रिलमध्ये चॅनल सुरू केलं आणि हा एप्रिलमध्ये 3 वर्ष झाले एप्रिलमध्ये की आमचं चॅनल सुरू केलेलं. आणि तेव्हा असं काय इतकं माहितच नव्हतं की ब्लॉगिंग कसं करायचं असतं किंवा काय नाही. जिजाच्या फक्त ते आठवणी राहाव्यात म्हणून आम्ही केलेलं. तर ते आता बघून मला खूप मजा आली की कशी सुरुवात झालेली आणि आम्ही कसे ब्लॉग्स बनवायचो आणि आता कुठं पोहोचलोय ब्लॉग बनवत. तर तेच आहे की सतत करत राहणं आणि मग कुठलीही गोष्ट सतत करत राहिली ती आपोआपच नंतर ती इम्प्रूव्ह होते. हेच यातून कळत आहे. तर आता आपण पूजा करूया आणि आपण आंब्याची छान पूजा करू. मी देवपूजा आणि आंब्याची पूजा आणि अक्षय तृतीया. पुन्हा एकदा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. मेकअप आर्टिस्टचं सगळ्यात फेवरेट काम, बऱ्याचशा फेवरेट कामापैकी एक फेवरेट काम म्हणजे रांगोळी काढणं. रांगोळी मेहंदी आमच्या मॅडमला खूप आवडतं. मॅडम व्हेरी गुड. तुमचं खरंच कौतुक आहे या अशा सगळ्या गोष्टींवरती कमांड असणं. कारण साहजिक आहे रांगोळी असेल किंवा मेहंदी असेल त्याला हात चांगलाच वळावा लागतोय ना. त्यामुळे मग कौतुक आहे तुमचं मॅडम, कौतुक आहे. आणि मंडळी जर तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला नसेल ना अक्षय तृतीयेचा 3 वर्षांपूर्वीचा आहे तर त्याची पण लिंक आता इथं वरती कुठेतरी येईल. ती पण तुम्ही बघा. मग तेव्हाच आमचे ब्लॉगचं स्टाईल आणि तेव्हाचं घर. आता तेव्हा काय देवघर वगैरे नव्हतं. आता हे देवघर आम्ही म्हणजे 1 वर्षापूर्वी बनवलंय. तर तेव्हा देवघर वगैरे नव्हतं. असंच काय म्हणायचं एक बॉक्स बनवलेला आम्ही आणि त्याच्यावरती चौरंग ठेवलेला आणि मग आम्ही ते देवघर म्हणून आम्ही त्याच्यावरती देवपूजा करायचो. चल आता करू देवपूजा. लेट्स गो. दाखवलेला आंब्याचा. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांना जरा पोरी तळायला मदत करतोय मी. आणि अजून ह्या मुली अजून खेळतात मस्तपैकी 2 जण छानपैकी. ही आणि ही आम्ही आता कस्टमर. ओ बाबा. आणि काय बनवताय तुम्ही? ए वा तिने किती छान कट केली. मस्तच. दाखव. हा ते उघड ना उघडून कट करायचं का? बरं ठीक आहे. चला मंडळी आपण आता जरा तळू आणि आता नैवेद्य दाखवून परत आमरस बनवायचा आहे. विच इज फायनल स्टेज. मंडळी पुऱ्या आणि कुरडई तळून झालं. आता भजी आमच्या मॅडमने घेतलेलं तळायला. तोपर्यंत मी काय म्हणलेलं की मॅडमची ऑर्डर अशी आली की आता हे आंब्याचे नैवेद्य दाखवलेले ते घ्यायचं आणि आपण आमरस बनवायचा. लेट्स गो. म्हणतो बाबा काम कारण की मला फक्त एक चमचा लागेल. मंडळी मेकअप आर्टिस्ट यांची ऑर्डर आलेली आहे की आता करायचे आहेत आमरस. आपण करू आमरस. ओके झालं ना. मग हे लास्टच आता आपण नेहमीच्या टाइमिंगला जेवायला बसायचं. ये तसं ऍक्च्युली आमच्या पिलूनी आंबा खाल्ला ना का परवा? हा एकदाच आणला आम्ही. ते काय असं राहावे नाच. मला माझी फ्रेंड डोसा करून आणते. सुरसुरी लागेल मला इकडे. मला ना माझी फ्रेंड ना मला डोसा करून आणते. डोसा असतो ना बीटचा असतो ना. अरे एकदा खाल्लेला ना आपण मैसूर मसाले डोसे. आणि खरं तिकडे मग सांगलेलं ते काय म्हणतात त्याला? स्प्रिंग डोसा. स्प्रिंग उड्या मारतो. स्प्रिंग त्या गाणं कुठलं? सांबर डोसा नाही डोसा इडली सांबर चटणी जयती दीदी म्हणत होती ना. होय आज अक्षय तृतीया आहे म्हणून मॅडमनी आमच्या येल्लो घातलेला आहे. अरे हो पिलूने आमच्या घातलं पिंक आणि ब्लू. होय खूप छान वाटतं.
तयारी आमरसाची केलेली, त्यात सगळं आता मिक्स केलं आणि आता आमरस बनवायचा आहे. हा आमरस बनवून जरा नैवेद्य दाखवू आणि कलठी मारू. हा बरोबर आहे. तुम्ही बघितला आईस्क्रीम करताना आमचा मिक्सर झालेला खराब, तो व्यवस्थितच करून आणलाय आता एकदम चाकचाकीत पाहिजे. हो मॅचिंग झाले सेम. आमरस परफेक्ट, एक नंबर. हा तुझं काय सांगायचं होतं म्हणले? माझी फ्रेंड गेली घरी. खेळायच काय असतं आता, जेवायचं. तू जेवलीस आता आम्ही जेवतो ना. बघ बरं कसं झालंय. आंबट आहे, आंबट आहे. ठीक आहे चला आपण आता नैवेद्य दाखवू आणि आवरू. स्क्वेअर करायचं असतं, दिसतोय होय पण करायचं तसं. हा हा माझी मंडळी आम्ही सगळ्याच आंब्याचं नैवेद्य तर दाखवलेलं परत आणि आता सगळ्या नैवेद्य दाखवला. हा नैवेद्य दाखवला आता सगळ्या जेवणाचा आणि परत एक आंबा शिल्लक ठेवलेला की परत मस्तपैकी त्याची पण पूजा करू. राहिलेल्याची सगळ्याच आंब्याची पूजा केलेली आणि त्याची पण पूजा करूया. तेवढं तर पाहिजेच की ग, असं कसं म्हणतेस? तुझा आहे ना तुझा? नाही अजून यातलं पण घ्या. हे फक्त सगळं काढून ठेवलं ग, 2 वाट्यात तेवढं छान होतं. मला पण हे पण खायचं. गीता नाम घ्या श्री गीते सहजावन होते नाम गीता सुखाते जीवन करी जित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरब्रह्मनो हे जाणीचे यज्ञ कर्म कुंडली गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय. आणि आपण टीव्ही पण बघतो नरेश माऊलीमध्ये पण. आणि आपण म्हणलोच पण त्यात पण म्हणतात ना नरेश माऊलीमध्ये. तर मंडळी आज असं आम्ही अक्षय तृतीयेचं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं. म्हणजे दरवर्षी आमची पूजा तर असतेच. म्हणजे अक्षय तृतीयेला आंब्याचं पूजन करून मग त्या दिवशी मग प्रॉपर ऑफिशियली आमरस चालू करतो. चालेल आता मस्तपैकी जेवूया. आम्ही जेवण करतो आणि माझी परत एकदा खाऊन घेतलेली पण आता आमरस आता तयार झाला ना, परत एकदा आमरसाचा राऊंड. त्यामुळे आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आमरस.